तर चला आपण आज नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत। सर्वांचा आवडता टॉपिक म्हणजे भूगोल। मला तर आवडतो, तुमचं मला माहिती आहे, महाराष्ट्राचा भूगोल। महाराष्ट्राच्या भूगोलवरती सगळ्यात पहिले सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि त्यातल्या त्यात आणखी महत्त्वाचा म्हणजे नदी प्रणाली। जसं की तुम्हाला माहिती आहे की 2-4 वर्षापासून नदी प्रणालीवरती अतिशय महत्त्वाचे आहे, म्हणजे आपल्याला मार्क देऊन जाणारे एकदम इझिली क्वेश्चन येतात। जर आपण नदी प्रणालीवरती महाराष्ट्राच्या मॅपनुसार अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच 2 ते 3 मार्क इझिली मिळू शकतात। आणि हे असे फॅक्च्युअल डाटा असतो भूगोलवरती, जो की आपल्याला म्हणजे इन्स्टंटली मार्क देऊन जातो। फक्त तुम्हाला आवश्यक असते तर ती म्हणजे ट्रिक। जर तुमच्याकडे ट्रिक असेल त्या गोष्टीसाठी तर तुम्ही नक्कीच त्या पद्धतीनं आपला पेपर सोडवू शकता। जसं की आपल्याला माहिती आहे की आता महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। इथं म्हणजे सीना नदीवरती आपण बघितले सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर येतात, म्हणजे अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती झालेली आहे। तर या रिलेटेड करंट रिलेटेड टॉपिक म्हणजे काय ना जॉग्राफीचा, की तुम्ही म्हणता की करंटवर कसे क्वेश्चन येतात, तर ते असे येतात जसं करंटमध्ये आता धरणावरती प्रश्न आणि धरण आणि त्या नदीला येणारा पूर ज्यामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवरती पडला भार, तर तशा पद्धतीनं जसा तो भार वाढत आहे तसा आपल्या क्वेश्चन पेपरचा 1-2 क्वेश्चन आपल्या परीक्षामध्ये वाढत आहे। तर तशा पद्धतीने नदी आणि धरण हा टॉपिक महत्त्वाचा आहे। जसं की फॉर एक्झाम्पल आपल्या महाराष्ट्रातील भीमा नदी आहे, जशी उजनी धरण सोलापूरचा जो 100% भरलेला आहे, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की ती नदी आणि धरण म्हणजे जोड्यालावामध्ये किंवा चुकी बरोबरमध्ये किंवा एक सेंटेन्समध्ये अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो। जसं की भीमा नदी, उजनी धरण सोलापूर, कृष्णा नदी भोममध्ये सातारा, प्रवरा नदी भंडारदरा अहमदनगर, वैतरणा नदी मोडल सागर, पेंच तोतला धन नागपूर, भोगावती नदी जसं की राधानगरी कोल्हापूर, असे जे धरण आहे ज्याला पूर येत आहे आणि ज्याच्यावरती 100% क्वेश्चन येऊ शकतात, तर असे धरण